ठाकरे गटाला मोठे खिंडार. उपनेत्या शुभांगी पाटलांचा मध्यरात्री शिवसेनेत जाहीर प्रवेश. पक्षप्रवेश करताच मुख्यमंत्र्यांकडून थेट उपनेतेपदाची जबाबदारी. तर समन्वयात आमदार अमोल खताळ यांचे खंदे समर्थक गुड्डूबाई इंजिनियर यांची महत्त्वपूर्ण भूमिका. बघा सविस्तर न्यूज NMP वर. नमस्कार, जय भारत, जय संविधान. न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण बातमी पाहणार आहोत ती राजकीय क्षेत्रातली, आणि बातमी आहे ती राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला असून शिवसेना ठाकरे गटाला उत्तर महाराष्ट्रात फार मोठा धक्का बसलाय. नाशिक पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या आणि ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगीताई पाटील यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला उत्तर महाराष्ट्रात मोठे खिंडार पडल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे पक्षप्रवेश करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभांगी पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवत त्यांची शिवसेना शिंदे गट पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती जाहीर केली आहे. वर्षा निवासस्थानी झालेल्या या विशेष सोहळ्यात आमदार भरत गोगावले, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक आणि माजी खासदार उन्मेष भैयासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभांगीताई पाटील यांनी हातावर धनुष्यबाण बांधले. या पक्षप्रवेशाच्या पडद्यामागील हालचाली आणि समन्वयामध्ये संगमनेरचे लोकप्रिय आमदार अमोल खताळ यांचे खंदे समर्थक तथा युवा सामाजिक व राजकीय कार्यकर्ते मुजम्मिल शेख उर्फ गुड्डू इंजिनियर यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या ऐतिहासिक क्षणी गुड्डूबाई इंजिनियर हे स्वतः उपस्थित देखील होते. गुड्डूबाई इंजिनियर यांच्याकडून शुभांगीताई पाटील यांना संघर्षाचा गौरव करत शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे. शुभांगीताई पाटील यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास हा सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी राहिला. धुळे, नाशिक परिसरात त्यांनी शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात केलेले काम अफाट आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत त्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांचा हाच दांडगा जनसंपर्क आणि कामाचा झंझावाता आता शिंदे सेनेच्या माध्यमातून अधिक वेगाने पुढे जाईल, असे मत यावेळी गुड्डूबाई इंजिनियर यांनी व्यक्त केले आहे. संगमनेरचे आमदार अमोल खताळ साहेब आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने शुभांगीताई पाटील यांना पुढील राजकीय प्रवासाला मनपूर्वक शुभेच्छा, असे मत यावेळी गुड्डूबाई इंजिनियर यांनी व्यक्त केले आहे. शुभांगीताई पाटील यांची ओळख एक आक्रमक आणि सर्वसामान्यांचे प्रश्न हिरिरीने मांडणाऱ्या नेत्या म्हणून आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या शुभांगीताईंनी शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आपल्या कामाची सुरुवात केली आहे. शिक्षण क्षेत्रातील योगदान जर बघितलं तर महाराष्ट्र राज्य टॅलेंट सर्च आणि महिलांच्या शैक्षणिक हक्कावर त्यांनी दीर्घकाळ काम केले. DTED आणि BEd धारक बेरोजगार तरुणांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी राज्यभर मोठे लढे उभारले. मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी देखील अर्ज दाखल करत महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सत्ताधाऱ्यांना तगडे आव्हान देत लाखो मते घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. उत्तर महाराष्ट्रात महिलांचे प्रश्न आणि तरुणांच्या रोजगारासाठी त्यांनी नेहमीच रस्त्यावरची लढाई लढली आहे. त्यांच्या या आक्रमक कार्यशैलीची दखल घेत शिवसेना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या खांद्यावर थेट उपनेतेपदाची धुरा दिली आहे. शुभांगीताईंच्या या पक्षप्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात विशेषतः नाशिक आणि धुळे पट्ट्यात शिंदे गटाची ताकद कमालीची वाढणार असून या संपूर्ण प्रक्रियेत संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या टीमने आणि गुड्डूबाई इंजिनियर यांनी चोख भूमिका बजावल्याचे राजकीय वर्तुळात त्याची मोठी चर्चा सुरू आहे. न्यूज NMP करिता रफिक सौदागरसह शौकत पठाण, संगमनेर. हे फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे यामध्ये होऊ शकतो. आपण पाहताय आज शिंदे साहेबांच्या हस्ते प्रवेश होता, परंतु साहेबांची तब्येत बिघडलेली आहे. श्रीकांत शिंदेजी सुद्धा कर्नाटकमधून केवळ या 2 दिवसांनी ते येणार होते. केवळ या प्रवेशाकरता शुभांगीताई पाटील यांचा आज प्रवेश आहे आणि त्याकरता